बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडूसा. घटकाभरानं धनाजी आला. बैलांच्या घुंगरमाळा खिदळल्या. गाडीच्या चाकाने खडखडाट करून घसा खाकरला. पारू लगबगीने बाहेर आली. धनाजीच्या अंगावरून वळीव पाझरत होता. असंच बेभान होऊन पळत जावं आणि धनाजीला मिठी मारावी. त्याच्याशी चिमणा चिमणीचा दुपारचा खेळ खेळावंसं वाटलं तिला. त्याच्या राठ ओठांवर आपले नाजूक ओठ ठेवून त्याला चेतवावं. तटतटणाऱ्या चोळीचा भरगच्च गाभा त्याच्या छातीवर दाबावा. पण उन्हाळ वाऱ्यागत उधळलेल्या भावनांना आवर घालणं भाग होतं. अजून दिवे लागण व्हायची होती. त्याच्या कपड्यावर निथळणाऱ्या वळीवाला परसदाराच्या दोरीवर टाकायचं होतं. पाय मंदावले. डोळ्यातील बदनाचं आव्हान क्षणात खुंटीला टांगलं. तो ओसरीवर आला. सासूबाई नेमक्या कडमडल्या. त्याला सामोरे जात म्हणाल्या, पारू, चुलीवर पाणी ठेव ग. लेकरू भिजलंय, गाराटला आसन. ती मागे फिरली. चूल पेटवून पाणी ठेवलं. चुलीतला जाळ तिला जाळू लागला. न्हाणीघरात आंघोळीसाठी पाणी काढलं. सासूला म्हणाले, आत्याबाय, आंघोळीला पाणी काढले म्हणून सांगावं. आणि चहा काय दूध घेणार ते बी विचारा. दूध न ग, चहाच ठेव. धनाजीचा आदेश ऐकू आला. आंघोळ करून तो बाहेर आला. चहाचा कप घेऊन ती पुढे झाली. एक हात छातीवर ठेवून सूचकतेने म्हणाली, दूध घेतलं असतं तर बरं झालं असतं. नको, दुधाचा लई कट्टाळा आलाय. तिच्या काळजात चर्र झाला. दुपारपासून पेटलेला वनवा विझणार की रात्रभर तिला जाळणार? काय होणार हे समजण्यासाठी रात्र होईपर्यंत थांबावं लागणार होतं. चोळीची सैलसर गाठ आणखी सैल झाल्यासारखं वाटलं. फुरफुरणाऱ्या बैलासारखं धडका देणारं सौंदर्य अंग अवघडून शांत बसलं. जडावलेल्या पावलांनी पारू चुलीजवळ बसली. भाकरी थापल्या. वांगे बटाट्याचं झणझणीत कालवण केलं. मनात गुलकंद भरला होता म्हणून धनाजीच्या आवडीची शेवयांची खीर आणि घरगुती दह्याची कढी केली. 4-2 कुरड्या तळल्या. बेसनाचं पीठ कालवून त्यात ओवा घातला. खमंग भज्याचे 2 घाणे तळले. एकूणच जेवणाचा बेत तिच्या मनासारखा झाला होता. खरं तर काय करायचं तिने असं काहीही ठरवलेलं नव्हतं. जसं मनात आलं तसं ती बनवत गेली. जेवणाची पानं वाढली. धनाजी पाटावर बसला तेव्हा तो आश्चर्याने सुखावलाच. डोळे भरून पारूकडं पाहिलं. शेजारी बसल्या आईकडं पाहून म्हणाला, आई, आज काही सणवार आहे की काय? अरे आत्ता कुठलं सणवार? सणवार श्रावणाच्या महिन्याच्या पंचमीला सुरू होत्यात नव का? नाही म्हणजे जेवणाचा एवढा फक्कड भेद केलाय म्हणून विचारलं. त्यानं चोरट्या नजरेने पारूकडे पाहून डोळा मिटला. पारू मोहरली. लाजून खाली पाहू लागली. काय की बा, तुझ्या बायकोच्या मनात कव्हा काय येईन आणि ती कव्हा काय करेल ते तिलाच ठावं. आता पहा, दुपारी पावसात बारक्या पोरीवानी नाचत होती. होय ग? धनाजीनं विचारलं. पारू गप्प. ती बोलणार तरी काय आणि सांगणार तरी काय? तिला जे काही सांगायचं होतं ते त्याच्या मिठीत शिरून सांगायचं होतं. खीर खाऊन त्याने वाटी खाली ठेवली. समाधानाचा ऐस पैस ढेकर दिला. वाह, काय झक्कास बेत झाला. आहे आता फकस्त एक इडा पाहिजे.
मग अशी झोप लागत तर सकाळ पोतर डोळा उघडायचा नाही. तुम्ही व्हा मोर, मी आईला घेऊन आलेच. पारूने इशारत दिली तसा तो उठून झोपण्याच्या खोलीत गेला. सगळ्यांची जेवणं झाल्यावर पारूनं आवराआवर केली. खाकरणाऱ्या सासऱ्याच्या अंगावर उबदार पांघरून घातलं. पाण्याचा तांब्या भरून उशाशी ठेवला. पानाचा विडा घेऊन ती जाऊ लागली आणि सासूनं हटकलं. पारू, अगं माझ्या पायाला जरा त्याल चोळ ग. गारट्यानं वाद चढला तर रातभर ठणाक त्याल. पारूच्या हातातील पानाचा विडा हेरमुसला. विडा बनवताना तापू लागलेलं तिचं रक्त थंडावलं. दुपारपासून सुखाला कवळी घालू पाहणारं मन उदास उदास झालं. सासूला नाही म्हणणं शक्य नव्हतं. नाईलाजानं ती उठली. तेलाची वाटी घेऊन सासूचं पाय तेलानं चोळू लागली. अग त्याल गरम करून आण. ती बी वेगळं सांगाय पाहिजे होय ग. हे कवा तरी एखादं काम मनानं कर की. सांगितल्या बिगार काम धड होणारच नाही. झालं. सुखाला धरू पाहणारं तिचं अधीर मन पुन्हा ठेचकाळलं. बाहेर ढगांचा ढोल पुन्हा वाजू लागला. विशी बाहेर गेला पाऊस थेंबा थेंबाने पुन्हा परतला. टपटपणारा प्रत्येक थेंब पारूचं अंग चेतवू लागला. सासूच्या पायाचे चोचले पुरवून ती उठली. पण गप्प बसेल ती सासू कसली. ती कुस बदलीत म्हणाली, आणि हे पहा, आता उगाच कुचू कुचू बोलत बसू नका. सकाळी त्याला येरवाळी मळ्यात जावं लागतं. या झोप पुरी व्हायला पाहिजे, नाही तर दिसभर डोसकं भनभन करतं. या सासूला काय म्हणायचं ते पारूनं ओळखलं. लय राग आला. असं जाऊन नरडं दाबावं वाटलं. दिसभर नवरा बाहेर होता, रातच्याला भेटतोय, थोडंफार बोलाया नको. ही अशीच गप गप झोपत होती काय? आपण आई समजून हिच्यासाठी दिसभर राबायचं आणि ही शेवटाला सासूच्या वळणानच जाणार. दुपारपासून अंग कितीदा गाराटलं आणि तापलं. ते काय असं शांत होणार आहे? आणि ते बी गळ्यात देवा बामणाच्या साक्षीनं बांधलेलं मंगळसूत्र, कपाळावर ठसठशीत कुक्कू, हातात हिरव्या बांगड्या असणाऱ्या बाईचं. मनातल्या मनात पुटपुटत ती दबक्या पावलांनी खोलीत आली. धनाजी भिंतीकडे तोंड करून झोपला होता. मनात शंकेची पाल चुकचुकली. हातात तोंडाशी आलेला घास कुणी हिसकावून घेतल्यासारखं वाटलं. त्याचं तरी काय चुकलं म्हणायचं? वाट पाहून झोपला असन. हातातला विडा कळवळला. पलंगावर बसता बसता तिने विचारलं, झोपलेत का जागे आहेत? व सगळं तसंच शांत. खिडकीच्या कवळशातून पावसाची रिपरिप वाढल्याचं जाणवत होतं. टपोऱ्या थेंबांनी पुन्हा ताल धरला होता. सुई सुई करणारं गार वारं अंगातील झिंग चेतवायचं काम करू लागलं. मंद स्मित करणारा देवळीतला दिवा ताजा तवाना वाटत होता. कदाचित आपण चिमण्यांचा खेळ खेळणार आहोत हे त्यानं ओळखलं असावं आणि ते पाहण्यासाठी तो अजूनही जागा असावा. कडाड कडकड कडकड. पुन्हा विजेचा लोळ कुठंतरी कोसळला आणि नेमकी त्याच वेळी धनाजीनं तिच्या कमरेला उजवा हात घालून आपल्या डाव्या बाजूला ओढलं. तिच्या कमरेला त्याच्या पायाचा विळखा पडला. तिच्या पदराखालच्या सैलसर चोळीतलं मोकळं ढाकळं रुपडं त्याला जाणवलं. डावा हात तिच्या अंगाखाली गेला. उजवा हात पदराखालच्या चोळीतली पायवाट शोधू लागला. तिने त्याचा हात तिथेच क्षणभर दाबून धरला. मग हलकेच बाजूला सारला. हातातला विडा त्याला भरवला. स्वतःच्या हाताने चोळीची गाठ सोडली. बांधलेलं सौष्ठव मोकळं केलं. त्याच्या ओठावर ओठ ठेवून डोळे मिटले. दिव्याची ज्योत किंचित फडफडली आणि पुन्हा ताठ होऊन जोमाने जळू लागली. दुपारची चिमणी पारूच्या अंगात आणि चिमणा धनाजीच्या अंगात संचारला होता. आपल्या तोंडातला विडा त्यानं तिच्या तोंडात सरकवला. निखाऱ्यावरची राख झटकल्यावर तो पुन्हा रसरशीत पेटावा तशी ती पेटली.
तोंडातला विडा त्याच्या तोंडात सारून घट्ट बिलगली. खोलवर घेतलेले श्वास एका मधुर लयीत उरातून बाहेर पडू लागले. खोलीतली शांतता अधीर होऊन नाचू लागली. पावसाची रिपरिप, वाऱ्याची सुई सुई, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट एका तालासुरात टिपेला पोहोचला. दिव्याने शेवटची फडफड करून तृप्त होऊन डोळे मिटले. पारू आणि धनाजीच्या अंगातून वळीव पाझरत होता. ती त्याच्या मिठीत शिरली. आड्याकडे बघता बघता दबक्या आवाजात बोलू लागली. चिमण्यांचा खेळ, वळवाचा धिंगाणा, तिचं चिंब चिंब भिजणं आणि पेटत्या अंगानं त्याची वाट पाहणं, सारं सारं त्याला सांगितलं. तो शांतपणे ऐकत होता. हातात हात घेऊन एक गोंडस स्वप्न उघड्या डोळ्यांना दिसू लागलं. बेट्ट काळोखात हाताला लागत होते फक्त अनावृत्त देह. त्याची उंची आणि खोली सर्व सर्व काही ओळखीचे. धनाजीचा हात पारूच्या मानेपासून पोटापर्यंत फिरता फिरता तिच्या छातीवर थांबला. पारूनं डोळे मिटले होते. कित्येक दिवसांनी तिचं हरवलेलं सुख तिला सापडलं होतं. खिडकीच्या कवडशात काहीतरी चमकल्याचं दिसलं. लाल हिरव्या रंगाचा उजेडाचा एक ठिपका पेटत होता, विझत होता. धनाजी एकटक तिकडे पाहत असतानाच त्याने जागा सोडली. धनाजीची भिरभिरती नजर अंधारात त्याचा शोध घेऊ लागली. त्याला अगदी जवळच तो दिसला. पारूच्या पोटावर तो विझत होता, पेटत होता. पारूला हलकेच हलवीत धनाजी कुजबुजला. पारू, अगं तुला काय दिसलं का? नाही. ती अर्धवट झोपेत असल्यासारखी पुटपुटली. अगं डोळं उघड. कोण आलंय पहा तरी. कोण कोण आहे? ती दचकली. अगं तशीच गप्प राहा. काजवा आहे. काजवा कुठे आहे? तुझ्या पोटावर. तिची नजर पोटाकडे वळली. लाल हिरवा उजेड चमकत होता, विझत होता. तिला खूप अप्रूप वाटलं. देवत्वाचा अद्भुत अंश तिच्या कुशीत आडुशाला आल्यासारखं वाटलं. एक गोड शिरशिरी ओटी पोटात जाणवली. समाधानाने पिंगुळलेल्या स्तनाग्रांना जाग आली. पाना फुटल्यासारखं वाटलं. श्वास रोखून बसला. पाना फुटून अमृताच्या धारा सुर्र करीत बाहेर पडाव्यात. चुटू चुटू करणाऱ्या इवल्याशा तोंडात उतराव्यात असं वाटलं. आसुसलेलं मात्र तो खुणावू लागला. हरवलेले असे कित्येक क्षण अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी शोधत असतानाच ती झोपी गेली. तिला कुशीत घेऊन धनाजीही झोपला. अचानक आलेला काजवा पुन्हा खिडकीच्या आडोशाला बसला होता. आपला हिरवा लाल उजेड पसरवीत त्यांच्याकडे बघून हसत होता. अंगावर निसर्गाची श्रीमंती पांघरून आलेला प्रत्येक क्षण, धुसमुसळा वळीव, कडकडणाऱ्या विजा, गडगडणारे ढग वाऱ्याच्या पाठीवर बसून दूर गेले. हळूहळू सर्व काही शांत झालं. झाडांच्या पानावरून ओघळणारे चुकार थेंब तेवढे टप 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 करीत होते. काल दुपारपासून एका आगंतुक जादूगाराने मांडलेला जादूचा खेळ आवर्ता घेतला. आपल्या नेत्रदीपक करामतीने चराचराला वेड लावून कुणालाही न सांगता आला तसा निघून गेला. त्याच्या जादूने पारूच्या मनावर घातलेली मोहिनी मात्र अजूनही रेंगाळत होती. एकमेकांच्या मिठीत सुकावलेले दोन जीव अजूनही तसेच विसावले होते. बेधुंद होऊन भोगलेली रात्र कधी सरूच नये अशी भाबडी आशा बाळगून होते. पूर्व क्षितिजावर लाल गुलाबी छटा दिसत होती. खिडकीचा कवडसा जागा झाला. चिमण्यांची कुजबूज पारू आणि धनाजीला खिजवू लागली. भिंतीच्या कोपऱ्यावर बसून कावळा हाका मारू लागला. भूक लागल्यानं खायला मागत होता की कुण्या पाहुण्याचा सांगावा घेऊन आला होता ते त्या बापड्यालाच माहीत. गोठ्यातल्या गायी हंबरू लागल्या. त्या आवाजाने धनाजीला जाग आली. उठायला उशीर झाल्याचं लक्षात येताच गडबडीत उठला. अंगावरचा पारूचा हात बाजूला करणं जीवावर आलं. ती एका वेगळ्याच दुनियेत होती.
रोज त्याच्या अगोदर उठून कामाला लागणारी पारू अजूनही उठली नव्हती. पण आता झोपून चालणार नव्हतं. शेवटी मनाचा निर्धार करून तो उठला. पारूच्या दंडाला धरून हळूवार हलवीत म्हणाला, पारू, अगं उठ की, उठ लवकर. आई आली तर लई वरडन. सकाळी सकाळी ऐकायला लागल. पारूच्या जळावलेल्या डोळ्यांची धुंदी हटायला तयार नव्हती. असंच अंगावर पांघरून घेऊन डोळे मिटून पडून राहावंसं वाटत होतं तिला. पण ते आता शक्य नव्हतं. उठणं भागच होतं. अगदी मन मारून ती उठली. आळोखे पिळोखे देऊन अंग मोकळं केलं. घाटदार वळणांच्या अंगावर एक हवीशी ठसठस जाणवली. धनाजीला कडकडून मिठी मारली. एक दीर्घ चुंबन घेऊन लुगडं नेसली. चोळीला घट्ट गाठ मारली. रसरशीत ओठावर मधाळ हसू खेळीत बाहेर जाण्यासाठी दार उघडलं. समोर डोळे वटारून सासू उभी होती. पारूला खालवर नेहाळीत खवचट म्हणाली, अगं दिस उगावला नाही अजून. हे एवढ्या लवकर उठून काय करायचं? पारू काहीही न बोलता पुढे गेली. अंगावर फुललेले गुलाब असे सुकावे तसं बिलकुल वाटत नव्हतं. सासूबाईनं चुलीवर पाणी तापवायला ठेवलेलं पाहून सरकली. लुगडं चोळी घेऊन न्हाणी घरात घुसली. गार पाणी भडाभडा अंगावर घेतलं. बाहेर येऊन देवापुढे दिवा लावला. चहाचा आंदण ठेवून बाहेर आली. अंगणात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला होता. खास खळग्यात अजूनही लपून बसलेलं पाणी तिच्याकडे पाहून थरारलं. तिचं नकशिकांत मोहरलेलं अंग रोमानं सुखावलं. घरात जाऊन आनंदानं उकळणाऱ्या चहात दूध घातलं. चहाचे 2 कप भरून एक सासऱ्याला आणि दुसरा सासूला दिला. पूजेचं ताट घेतलं. तुळशीपुढे दिवा लावून हळदी कुंकू वाहून हात जोडले. आज काही सांगावंसं काही मागावंसं वाटतच नव्हतं. मनात वैराग्याची भावना आली होती. आपल्याकडे जे आहे ते इतरांना मनापासून द्यायचं, मागायचं मात्र काहीच नाही. नकळत वळजणीकडे नजर गेली. चिमणी एकटीच अंग चुरून बसली होती तिथं. चिमणा बहुतेक तिच्यासाठी काहीतरी खायला आणायला गेला असावा. चुकलंच आपलं. आपल्या आयुष्याला वेगळं वळण देणाऱ्या चिमुकल्या जीवांना आपणच काहीतरी खायला द्यायला पाहिजे होतं, असा विचार करून ती पटकन घरात गेली. मुठभर दाणे घेऊन आली. चिमणीकडे पाहून ओट्यावर एका कोपऱ्यात टाकले आणि लाडे लाडे म्हणाली, चिवताई, खा बरं का, आणि तू या धन्याला बी दे. आता चारा पाण्यासाठी कुठे बी जाऊ नका, म्या देत जाईन. धनाजी गोठ्यात होता. तिची पावलं आपसुकच गोठ्याकडे वळली. धनाजी गाईच्या पायांजवळ उकिडवा बसला होता. दुधाची चरवी दोन्ही पायात दाबून दूध काढीत होता. दुधाच्या धारा सुर्र सुर्र करीत चरवीत पडत होत्या. धनाजी तिच्याकडे पाहून हसला. तीही लाजून हसली. जवळच खुट्ट्याला बांधलेल्या वासराची धडपड चालू होती. ते तिच्यानं पाहवलं नाही. अव, बास करा आता, वासरासाठी ठेवा, बिचाऱ्याला भूक लागली असेल. अगं आत्ता तर पहिली चरवी होतीये, अजून एक चरवी काढतो मग सोड त्याला. नको नको, एकच बास झाली तुमच्यापुरती. मातृत्वाच्या भावनेनं तिचा जीव कळवळला होता. आणि तुम्हाला चाला नको काय? त्यानं सडाचा हात तसाच धरून विचारलं. हाय रातचं, उठा आता. धनाजी दुधाची चरवी घेऊन उठला. पारूनं वासराचं दावं सोडलं. ते उड्या मारीत आईकडे पळालं. सडाला तोंड लावून दूध पिऊ लागलं. गाय मान वळवून त्याला मायेनं चाटू लागली. पारूचा एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर स्थिरावला. 3 वर्षांपासून न फुटलेला पाना कधी फुटणार, हा प्रश्न डोक्यात धुमाकूळ घालू लागला. एक उसासा टाकून ती घरात गेली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.
धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.